नमस्कार. माझ्या समोर आता शेजारी बसलेले आहेत की शाहीर रामहरी भाट पेडकर, मराठी तमाशा परंपरेमध्ये ज्यांनी आपल्या स्वतःची हयात घालवली आणि विशेषतः खरोखर तमाशा कलेवर अत्यंत मनापासून प्रेम करणारे आणि ज्यांच्या घरातच वडिलांच्यापासून तमाशाची परंपरा आहे असे शाहीर रामहरी भाट पेडकर आता वयाची 82-83 वर्षे ओलांडून गेलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये या माणसाला किंवा या कलावंताला खूप तमाशाविषयीची अजूनसुद्धा ओढ आणि आस्था आहे, म्हणून अजून ते लिहितात, सादरीकरण करतात आणि गेल्या एक 12-13 वर्षापासून त्यांना अंधत्व आलेलं आहे. असं असतानासुद्धा तमाशा कलेवर खूप प्रेम करणारी ही एक व्यक्तिरेखा आता मला तिला भेटण्यासाठी मी आलेलो आहे. माझ्याबरोबर चव्हाण सर आहेतच, पण बापू, मी तुम्हाला हे सगळं आता तुमच्या उत्तरार्ध आयुष्याचा तुम्ही सुखासमाधान घालवताय, तुमची मुलं चांगली आहेत. कोल्हापूरला तुम्ही ज्या वेळेला पूर्वीच्या काळात तुमचं जास्त घनिष्ठ नातं आहे, बरोबर आहे का? हां. आणि त्या ठिकाणी जे कोल्हापूरच्या परिसरातले जे कलावंत होते ते आणि त्या परिसरात मला फक्त एक सांगा की कागल नावाचं जे गाव आहे त्याच्याशी काय तुमचा संपर्क आलाय? कागलमध्ये तो गुन्हा म्हणून जो होता तमाशगीर जुना, तो गुन्हा काय माझ्या म्हणजे नाही ना, तारा अमुक गुन्हा माझ्या म्हणजे संघर्षात नाही, काय नाही. पण तिथं एक ट्रिबोलवालं ट्रिबोल वाजवत होतं, तिचं नाव विश्वनाथ. ते पोरग तेवढं ओळखीत होतं. आणि दुसरी गोष्ट, कोल्हापूर जिल्ह्यात तसं विचार केला तर जन्मभूमी पेड आणि कर्मभूमी माझी कोल्हापूर ही ठरल्याप्रमाणे. मग तिथे प्रत्येक वेळेला गाणी अमुक तमुक ही रचना करणं हे चालूच असायचं. आणि सहसा गाणं तमाशात कुठलं पाठांतर करून मी म्हटलं नाही, आपलं स्वतःचं गाणं असेल तेच म्हणायचं. ही एक माझी परंपरा अशी चालू राहिली आतापर्यंत. हे सगळं तुम्ही बरोबर सांगायला लागलाय. कोल्हापूरशी तुमचं खूप घनिष्ठ, कोल्हापूरच्या अनेक तमाशा फडांना तुम्ही ताकद दिली, पारावरचे तमाशा फड आहे त्यांना ताकद दिली आणि त्यांना त्यांची वगनाट्य पुरवली, तिथं काही काम केलं. या हे सगळं कोल्हापूरशी नातं. पण कागलशी मी तुम्हाला विचारलं, याचा अर्थ शाहू महाराजांचं ते जन्म गाव आहे कागल, आणि त्या ठिकाणी तात्या सावळजकरांचा तमाशा नेहमी असायचा आणि तात्यांची सासरवाडी पण कागलच होती. हा. आणि शाहू महाराजांनी तात्यांचा तमाशा 1-2दा बघितलेला होता आणि त्याचं कौतुक केलं होतं. शिवासंबांचाही तमाशा बघितलेला होता, पट्टीबापूरावांचाही बघितलेला होता. मला फक्त कोल्हापूर परिसर आणि तिथला तमाशाची परंपरा, त्या गाव तमाशाला कशी प्रेरणा देतात? महत्वाचा विषय, कलावंत त्या भागात जास्त नाही. सिनेमा सृष्टीमुळं ते गाव पुढे आलं आणि तमाशगीर, तमाशा कलाच म्हटलं तर सांगली जिल्ह्यात अति उत्कृष्ट कला. पण कोल्हापूर जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यातले कलावंत जाऊन राहिले. शंकर सावळजकर, त्यानं कोल्हापुरात वास्तव्य केलं. पुन्हा मार्कस भोसलेवाडीचा तो तिथंच. पुन्हा छोटेखान सांगावकर, त्याचं छोटेखानचं नाव दत्ता, म्हणजे मातंग समाजाचा. पण त्या छोटेखानला नाव छोटेखान हे का पडलं, तो मुळातच गिड्डा आणि सोंगाड्या, चांगला सोंगाड्या होता. छोटेखान सांगावकर, तुम्हाला सांगतो, पुन्हा दत्ता पुनाळकर, पुन्हा दत्तो गोपाळ टोपकर, त्याचं बरंच तमाशे कोल्हापूर जिल्ह्यात झालं. पण म्हणण्याच्या बाबतीत ते कमी प्रमाण कमी त्यांचं. मग कुशेरे पवाळ म्हणून गाव आहे केरल्याच्या जवळ. रात्रभर 2 तमाशे तिथे होतात आणि सकाळी 2 आंब्याची झाडाची असते रानात, त्या दोन्ही आंब्याच्या झाडाच्या मध्ये कणगी तुऱ्याची बारी लागते तमाशाची. म्हणजे कोल्हापूर जिल्हा हा कणगी तुऱ्याचा आवडीचा भाग आहे. कारण हे बेदिक वगैरे तिकडे ते बेदिक जास्त चालतं आणि विशेषतः मराठी बेदिक शाहिरी परंपरेमध्ये जे तुरा आणि कलगी जे पक्ष मानले जातात, त्याच्यामध्ये कलगीचे शाहीर हैबती आणि तुऱ्याचे शंभूराजू भेलवडीकर. शंभूराजूचं गाणं जास्तीत जास्त चालतं म्हणजे राशिवडेला त्यांचं मंदिर आहे आणि तिथले शाहीर कोल्हापूरच्या परिसरामध्ये खूप भेदिक चालतं. आणि त्या भेदिकाचं आणि तमाशाचं काही जवळचं नातं आहे का? भयंकर जवळचं. तिकडं
जो भेदिक नाही तो तमाशा नाही. हा. ज्या तमाशात भेदिक नाही असा एक तमाशा. मुळात भेदिक याचा अर्थ भेद म्हणजे प्रश्न उत्तराची बारी. हो, भेदिकातूनच तमाशा उदयास आलाय. बाबाजी साठे पेडकर आणि उमाजी कांबळे सावळजकर यांच्या अगोदर त्यांनी ते भेदिकातनच किंवा पठ्ठेबापूर सुद्धा भेदिक रचना करत होते. भेदिकचा खरा मूळ पायाभरणी केली कोणी? गुरु नाना रामचंद्र पाटील मोराळेकर. गुणी आईबती अमुक तमुक ही झाली का? या परिसरामध्ये त्यांनी तासगाव परिसरामध्ये खूप चांगलं गाणं त्यांनी नाना रामचंद्र यांनी त्यावेळेला म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आणि ते बाबाजी साठे पेडकर यांचे गुरु होते. पण तुम्ही हे सगळं गाणं घेऊन तुम्ही कोल्हापूरला ज्या वेळेला गेला किंवा काही निमित्तानं तिथल्या फडात काम करायला लागला आणि कोल्हापूरच्या काही तमाशा फड पण एखाद्या शाहिराला घेऊन तुम्ही पण काही वर्ष चालवला. म्हणून तुम्हाला मी कोल्हापूरच्या आठवणी मुद्दाम जाणीवपूर्वक विचारतोय की हा परिसर आणि त्या परिसरातल्या काही अनेक कलावंतांची नावं पण तुम्ही सांगायला लागलेला. तुम्ही गेला तेव्हा कोण कोण कलावंत होते? त्यावेळेला तुम्हाला सांगतो, मार्कस भोसले, त्यांचा भाऊ दत्तू भोसले, त्यानंतर शामराव भोसले. हे कलाकार चांगले, फक्त वगनाट्यात काम करणारे कलाकार. पण भेदिक आणि जी कलंगी तुरा ही त्यांच्याकडे कमी. तर कुशेरी पवाळे म्हणून गाव आहे, कुशेरी पवाळे, तिथला पाटील म्हणजे शंकर पाटील. तो बरोबर मी तमाशाला दिसलो असा उभा राहिला की शाहीर भटाच्या गर्भावळीतली काहीतरी भानगड बोला. बोलणार म्हणजे गर्भपिंडाची. बरं ठीक आहे. मग त्यावेळेला माझी प्रसिद्ध लावणी होती. पाठीमागे झाली असेल किंवा नसेल तो प्रश्न नाही. ती लावणी अशी की बाईपासूनच सुरुवात करायची आणि त्यात प्रश्नावळी. म्हणजे माणसाचा जन्म किती दिवसानं किती महिन्यानं झाला, किती महिने किती दिवस हा पिंड पोचला आईनं पोटात, त्या विषयावर ते गाव म्हणजे गोड असं भेदिकतलाच प्रकार, भेदिकचाच प्रकार. मग तिची सुरुवात अशी करत होतो मी. बाई समोर बोलवायची, आता तू मला कशी दिसतेस यावरून सुरुवात. आग तू ना दुखणार कवळी, गोऱ्या गालावर पडली केसाची सुरळी, म्हणून आठवण होते मला वेळोवेळी. नागचाप्याची कळी नागिन जशी पिवळी, गोऱ्या गालावर शोभते तुझ्या टिकली काळी. भरदरी साडी रंगानं पिवळी, धडी तिला शोभते काळी. असा श्रृंगार केला जणू काय वाऱ्यावर लवते शेंग चवळी. कर विचार पुरात, कर विचार पुरा, बोल थांबून जरा नखरा नाही बरा. जात पुरुषाची शंकर भोळी ग नाही कठोर अंतकरणी कवळी. जात पुरुषाची शंकर भोळी ग नाही कठोर अंतकरणी कवळी. इथं सुरत्याचं पाठीमा सुरत्याचं तुटलं. आता का तुझ्या सौंदर्याचं वेड मला लागले आणि तुझ्यासारखी सुंदर स्त्री माझ्या जीवनात यावी अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी तुझ्याकडे पाहतोय आणि तुझ्याकडे मी आस्था माझी करतोय. रात्रंदिवस तुझा ध्यास झाली काया खुळी, रात्रंदिवस तुझा ध्यास झाली काया खुळी. आता तर बोल सरळी, होऊ नकोस माझ्यापासून वेगळी. जशी बानुनार झाली खंडोबाला खुळी, संभाची करून भक्ती भोळी. तिनं मिळवली सत्य प्रेमाची पाळी. माझा ऐक होऊ नको खुळी, ही नाजूक जवानी कवळी. बिना आजारी होईल पुढं गोसाव्याची झोळी. अगं वेडे, स्त्री जातीला पुरुषाचा आधार नसला तर तिचं जीवन गोसाव्याच्या जोळी समान आहे. जोळीच्या चारही टांगावर असतात, त्या जीवनात अर्थ नाही. बिन पुरुषाचं जीवन स्त्रीचं म्हणजे फुटबॉला समान. हे जर जीवन जगायला लागलीस तर या जगात तुला कुठं थारा मिळणार नाही. तुला आधार पुरुषाचा पाहिजेच. नाही मिळणार थारा, जाईल चुकून चुरा, नको सोडू आसरा. फिरशील जगात न होऊ न खुळी, वेडी म्हणायची येईल तुला पाळी. फिरशील जगात न होऊ न खुळी ग,
वेडी होऊन वेडी म्हणायची तुला पाळी. सोन गवळ्याची चंद्रावळी कैक पाहून तिला तळमळी. सोन गवळ्याची चंद्रावळी ग कैक पाहून तिला तळमळी. वा. असं आता तुला मी एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं तू मला उत्तर द्यायचं. मी तुरेवाला आहे, तू बाई माझी कणगीवाली आहे. मी तुला एक प्रश्न विचारतो. शाहीर रामारी भाट कवीच्या ओळी जशी गुंफली मोत्याची जाळी, तशी तुझी माझी प्रीता असावी कवळी. सांगली जिल्हा गाव माझे पेडता सावळच्या जवळी. सभोवताल डोंगर ओळी राहणी आमची मावळी. आणि शेवटचा एक प्रश्न सुचला कान देऊन ऐक सरळी. 17 खांबाचा बंगला तयार केला. समान खांब लागतात, पण इथं 17 खांबाचा बंगला तयार करतोय मी. तर बाईला बोलू. 17 खांबाचा बंगला तयार केला. 18वा एक खांब राहतो तुम्ही पहिल्या स्थळी. धनी माझा मालक लावून कवाडाची फळी. कुलूप लावून किल्ली घेऊन गेला, तो आहे कुठल्या स्थळी. किल्ली आणून कुलूप काढून काढ मला बाहेर, होऊ नको खुळी. आणि नाही किल्ली गावात येऊन कानात सांग माझ्या सरळी. शाहीर घेऊन तुरा शाहीर घेऊन तुरा शास्त्र हाती धरा. नकरा नाही बरा. तनु स्वाधीन कर माझ्या कवळी ग नाही तर भरतो बंदुकीत गोळी. तनु स्वाधीन कर माझ्या कवळी ग नाही तर भरतो बंदुकीत गोळी. सुन गवळ्याची चंद्रावळी ग कैक पाहुन तिला तळमळी. सांग 17 खांबाचा बंगला तयार केला. 18वे खांब त्या एका खांबावर. आणि त्या बंगल्यात मला धन्यानं माझ्या कोंडलंय. त्या धन्याचं मला नाव माहिती नाही, पण त्याच्याजवळ किल्ली आहे. ती किल्ली आणून कुलूप काढ, मला बाहेर काढून घे, मग तुझ्याबरोबर मला बोलता येईल. आत नेऊन मला बोलता येत नाही. किल्ली घेऊन ये. आणि किल्ली गावत नसली तर माझ्या कानात सरळ सांग मला किल्ली गावत नाही म्हणून. तर मी तुम्हाला तुमच्याबरोबर लग्न करायला तयार. अगं माझ्या संग लग्न करायचं. धर्मामुखी बहीण मानतो अंतर तिळ मात्र नाही. माते परी प्रीत करीन शोक का करशी माई. अगं वेळी लग्न म्हणू नको. 5 पंचांनी माझ्या आई वडिलांनी मंडपात तांदूळ टाकून जी ग्रहलक्ष्मी मला करून दिली ती माझी धर्मलक्ष्मी. त्या धर्मलक्ष्मीच्या हाताखाली धुण्या भांड्याच्या कामाला येणार असली तर तुला मी घेऊन जाईल, पण बायको म्हणून मला घेऊन जाता येणार नाही. एक वचनी एक पत्नी एक बाणी रामाप्रमाणे मी आहे. तुला या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर शरण ये आणि दाशी तो पत्कर मी तुला माझ्या घरी घेऊन जातो आणि तो उत्तर देतो. तर तुमच्या बायकोच्या हाताखाली मी दाशी व्हायला तयार आहे. तिला उत्तर देता आलं नाही. उत्तर देता आलं नाही. आणि पुन्हा हे जो उत्तर द्या आणि मी तुमच्या घरी दाशी म्हणून येतो, पण येणार तुमच्या घरी आहे. राम सुगंधाची जोडी जमली ऐन वेळी, जशी ऐकायची बाळ जुळी. आता ऐक त्या प्रश्नाची मुळी. मग त्या बाईच्या शरीराला हात लावून 17 बरकडे एक नाही जाळी. आत मला ठेवला बाप माझा बळी. आईच्या बंदीखान्यात होतो त्यावेळी. 9 महिने 9 दिवस आई जवळी. 3 महिने 3 दिवस बापा जवळी. हीच किल्ली कुलपाची कान देऊन ऐक सरळी. देहपिंडावरी नको जाऊ बाहेरी. विचार करा अंतरी. महिने 12 दिवसाची किल्ली वेगळी ग नाही सोडणार होऊ नको खोळी. महिने 12 दिवसाची किल्ली वेगळी ग नाही सोडणार होऊ नको खोळी. इथं सुरावर तुटलं. म्हणजे तिला तुम्हीच उत्तर दिलं. मीच उत्तर दिलं. मग त्या तिला काही ते उत्तर देता आलं नाही. आणि हा कलगीतोऱ्याचा संवाद सतत चालू राहिला. मग त्या गावातल्या लोकांना तुम्ही ज्यांनी तुम्हाला म्हणायला सांगितलं त्या पाटलांना ते कसं काय वाटायचं? ते लगेच स्टेजवर येऊन लगेच सत्कार नामो कोणतं. आणि मग तिला मी सांगत होतो
या प्रश्नाचं उत्तर सापडेल तुला पठ्ठे बापूच्या लावणी. ती लावणी कोणची? 12 महिने 12 दिवस भार सोसलाई, 12 महिने 12 दिवस भार सोसलाई, भार सोसलाई, भार सोसलाई, ताने तुला रडू दिला नाही, दी 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 दी, भार सोसलाई, ताने तुला रडू दिला नाही, दी 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 दी. सांग, 3 महिने 3 दिवस बापाच्या पोटात बाळ रडलं नाही, 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात बाळ रडलं नाही. मग आता या पिंडात जास्तीत जास्त संबंध कोणाचा? आईचा का बापाचा? वायू ब्रह्म स्वरूप हवा, वायू ब्रह्म स्वरूप हवा म्हणजे बाप. त्याचा आकार तिथं नाही. पण ज्या वेळेला वायू ब्रह्म स्वरूप हवा ज्या वेळेला आईच्या उदरात शिरते त्यावेळेला आईच्या रक्तातलं रक्त त्या पिंडात, आईच्या मांसातलं मांस त्या पिंडात, आईच्या हाडातली हाडं त्या पिंडात. आई 9 महिने 9 दिवस बापाच्या नंतर हा पिंड आई उदरात पोचते. तिच्या हाडा मांसाचा आणि रक्ताचा हा पिंड जन्माला घालते आणि तिच्याच 18 धारा पाजून हा पिंड लहानाचा मोठा करते. सांग, तुझ्या समोर साप आला म्हणजे काय म्हणशील तू? अरे बापरे. आणि ठेस लागून तुझ्या पायातनं रक्त यायला लागलं त्यावेळेस आई मेले ग, आई मेली. दुःखाच्या वेळी आई आणि सुखाच्या गमतीच्या वेळेला बाप. तर आईचे उपकार या जगात कोणाला फिटले नाहीत बाई. आईचे महान उपकार आहेत. म्हणून तुला मी धर्मामुखी बहीण मांडली, पण खरोखर माझी जन्मदाती आई तू. त्या उद्देश ते लोकांना पटायचं. म्हणजे हे त्या महिलेशी किंवा त्या कलाकार तिच्याशी संवाद करताना तुम्ही हा रंगत जायचा फार सगळा, हा तर सवाल जवाब रंगत जायचा, शैली वाढत जायची. हा तर आणि हे सगळं काव्यातनं सांगताना सवाल जवाब करताना की तुम्ही उत्तरही तुम्हीच द्यायचा. त्यामुळे कोल्हापूर परिसर तुम्ही सगळा असा पिंजून काढला होता. पिंजून काढला म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर देणारा एकही वाघ तिकडं कोल्हापूर जिल्ह्यात नाही. मग या परिसरात तुम्हाला काय म्हणून ओळखलं जातं? कोल्हापूरला हा शाहीर. शाहीर ते आता ती झालं घरपान म्हणून एक गाव आहे. हा ए शाहीर कुठल्या तमाशात आहे रे? पेढ्याचा भाट शाहीर कुठल्या तमाशात आहे? तर त्या मुकाम मग तोच तमाशा सांगा गावाला. असं काही दिवस वातावरण होतं, बरेच दिवस. हा तरच आम्हाला कणगी तुरा आणि जे काही शास्त्र आहे ते आम्हाला ऐकायला मिळते त्या माणसाकडून. म्हातारी माणसं सांगायची घेऊन या. मग घरपान म्हणून गाव आहे. असं कळ्याकडे जाताना कोल्हापूरची कळी गाडी जाते. कुठल्या तालुक्यात? आजरा नाही, पन्हाळा. पन्हाळा तालुका. हा गाडी जाताना त्या बाजूला ते घरपान म्हणून गाव. मग ते घरपानचा पुढारी म्हणणार त्या तमाशगिराचं काय त्याला मानधन मिळेल ती मिळेल, पण आपल्या गाव स्वरूपी त्या शाहीरला मानधन द्यायचं. पण शाहीर ज्या तमाशात असेल तोच तमाशा घरपानला घेऊन या. मग जायचं. कधी छोटेकांच्यातनं जायचा, कधी मार्कस भोसलेच्यातनं जायचा, कधी शंकर सावळकराच्यातनं जायचा आणि रात्रभर तमाशा व्हायचा. आणि त्यावेळेला कसं रात्री 9ला तमाशा जो उभा करायचा ते सकाळी दिवस उगवल्यावर बंद. चहा पाणी करायचं, शिळे तुकडं गावानं आणून दिलेलं खायचं आणि पुन्हा जी 9ला तमाशा चालू ते बघा 4-5 वाजून बारी लागली. मी 5 वाजायची. मग ते घरपानचं पाटील, घरपानचं सुरेंद्र पाटील वारले. ते सुरेंद्र पाटील तमाशा येऊन असा टेकला गावात की अटी टेकत येणार. हे अरे बाबा तुझ्यासाठी मी आलो इथं. उद्या तमाशाचं रूप कसं दावायचं ते तू दावायचं आहे. इथं कोल्हापूर जिल्ह्यात तुझ्या रूपाचं कोण नाही रे बाबा, नाही. उद्याचा कसा असेल ते बघ. मग त्यांना आवडायची ती प्रश्नमुळे आवडायची माझी. मग सकाळच्या पारी झालं रात्रभर तमाशा व्हायचा. सकाळच्या पारी मग ती भाकरी गावातनं मागून आणलेली. त्यावेळेला कुठं जेवण, घरात कोणाला जेवण नव्हतं. भाकरी आणलेली, ती चटणी भाकरी खायची, तमाशाला उभा राहायचं. तमाशाला गणगवळून व्हायची, जरा फारसा व्हायचा आणि पुन्हा बारीला सुरुवात व्हायची. मग आता बारीला सुरुवात करायची म्हटलं, आपण तुरेवाला आहे. माझा बाबा तुरेवाला होता.
तुलाच सगळं बोलावं लागत, कलगीचं बोलून चालायचं नाही. मग पाटील आता तुम्हाला काय ऐकू वाटतंय जरा मला सांगा. जे असं असं तसं आमचं बोलणं होणार. मग त्याला ते पौराणिक आवडायचं ते. मग ती सुरुवात करणार मी. बाई ये. काय ग तुझं गाव कोणतं? तर माझं गाव कोल्हापूर. कोल्हापूर जन्मगाव. पण तुला दिलेलं गाव तर मला अजून दिलेले. मग काय द्यायचा प्रश्न निर्माण होतो का तुझ्या घरात? कुठं देवावी अमुक नाही, मला लग्नच करायचं नाही. लग्न करणारी बाई ह्या जीवनातून शून्य आहे. तिच्या जीवनात अर्थच नाही. लग्न न करणारी बाई तिचं जीवन शून्य आहे. बाई लग्न नाही, तुला नवऱ्याचा आधार नाही, तर तुझं जीवन कसं? काय उपयोग आहे त्या जीवनाचा? मग तुला मी का बोलवलं तर अगोदर आपण एकमेकाबरोबर गोड बोलत होतो आणि त्या गोड बोलण्यातूनच प्रेमाची निर्मिती होते. तर तू गोड बोलणं बाजूला सोडतेस आणि मला लगीनच करायचं नाही म्हणजे मी कसं काय? मग पहिल्यांदाच मला असं वेळ का लावलंस? तुला लग्न करायचं नव्हतं तर मला काय वेळ लावलंस? मग लावणीला सुरुवात. आग पहिल्यानं बोललीस गोड गोड, मला लावलंस वेळ. आता म्हणतेस नाद सोड. तुझ्या नादाची लागली मला गोडी. घेतोच जरी काठी साडी, आता होऊ दे ग गोडी. कानात घालतो बुगडीनच फाकडी. डोरल्याला लावतो तुझ्या सोन्याची कडी. डोरल्याला लावतो तुझ्या सोन्याची कडी. नारी प्रेमानं बोल, नारी प्रेमानं बोल. साडी घेतो तुला गोल. सराफ काट्याला चल घेतो फुलं. चल घेतो न तर बुगडी डुल. साडी जरी काठी घेतो मी लाल, त्यात शोभतील गोरे तुझे गाल. तुझ्या मनासारखा मी वागतो ग जोडीनं घेऊन तुला फिरतो. सुन गवळ्याची चंद्रावळी ग कैक पाहुण तिला तळमळी. बापू हे सगळं तुम्ही ज्या वेळेला म्हणत होता, लोकांना ज्या वेळेला आनंद मिळत होता, त्यावेळेला कोल्हापूर जिल्हा सगळा तुमच्यावर फिदा झाला होता तमाशा परंपरेत. हे मला जाणवतंय. आणि गावाच्या गाव आज तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातली माहित आहेत. याचं कारण हे सगळं म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. आणि खरोखर महाराष्ट्रातल्या ही तमाशाची ताकद आहे. शाहीर रामहरी भाट सांगली जिल्ह्यातल्या पेडचे, पण कोल्हापूर परिसरातल्या अनेक तमाशा फडातून काम करून कोल्हापूर परिसरातल्या सगळ्या तालुक्यातून त्यांनी आपल्या स्वतःच्या तमाशाचा एक वेगळा इतिहास त्यांनी गाजलाय. कारण बापूंचं चरित्र ज्यावेळेला आपण लिहायला घेतो त्यावेळेला त्यांनी अनेक तमाशा फडापासून काम केलेलं, तिथं काय म्हटलेलं याचा संदर्भ ते देत राहतात. आणि आता बापू इतक्या मनमोकळेपणे बोलतायत. खरोखर मराठी तमाशा परंपरेमध्ये स्वतःच्या नावाचा एक स्वतंत्र डंका वाजवणारी ही व्यक्ती आहे. आणि बापू खरोखर आपण त्यानंतर पुढे भेटणार आहोत.